फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर्वांना, मी पूजा लहाने. आज आपण यूट्यूबवरती शिकणार आहोत सगळी जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्ट काय आहे, त्याचे युजेस काय आहे, त्याने आपलं लॉजिक कसं बिल्ड होतं आणि ओव्हरऑल आपण सगळीच प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जावास्क्रिप्ट शिकायची तर का, तर जावास्क्रिप्ट ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याने आपण काय करू शकतो की आपण कम्प्युटरला टास्क देऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे ते ऑपरेशन कम्प्युटरकडून करून घेऊ शकतो. याच्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणं हे गरजेचं आहे आणि त्याने आपले लॉजिक पण बिल्ड होतो आणि आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकतो. तर जावास्क्रिप्ट, तर फर्स्ट ऑफ ऑल त्याचा यूज काय आहे आणि ते कसं शिकायचं तर हे बघूया आपण. तर मी इंट्रोड्यूस करते फर्स्ट ऑफ ऑल की जावास्क्रिप्ट काय आहे. तर जावास्क्रिप्ट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे जावास्क्रिप्ट काय आहे, एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे ॲज वेल ॲज एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ही एक ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज आहे. आणि आपण काय करू शकतो, जावास्क्रिप्टचा मेनली यूज काय होतो की आपण HTML आणि CSSनी पेजेस बनवतो. तर ते पेजेस असतात स्टॅटिक पेजेस. तर आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट आपण त्याला काय करू शकतो, विच मेक्स दी स्टॅटिक वेब पेजेस इंटू डायनॅमिक वेब पेजेस. म्हणून आपल्याला जावास्क्रिप्ट शिकायची आहे. कारण आपण जर बघितलं कॅल्क्युलेटर, आपण जर एक कॅल्क्युलेटर फक्त दिसायला चांगला असला, त्याचा कलर चांगला असला आणि ते जर फंक्शनॅलिटी नसेल करेल तर त्याचा यूज काय. तर तसं असतं की ज्याचं ते स्ट्रक्चर असतं, समजा कॅल्क्युलेटर आहे की त्याचं समजा एक फक्त स्ट्रक्चर आहे की ते कसं बनलं काय वगैरे, आणि त्याचा कलर वगैरे असतो CSS, आणि त्याच्यामध्ये जे मेन लॉजिक असतं तर ते असतं जावास्क्रिप्टचं. तर जावास्क्रिप्ट इज मेनली यूज फॉर फ्रंट एंड. याने आपण काय करू शकतो की स्टॅटिक वेब पेजेस डायनॅमिकमध्ये करू शकतो आणि फंक्शनल प्रोग्रामिंग पण करू शकतो, जेणे की आपलं काय होतं, लॉजिक बिल्ड पण होते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण शकतो. तर जावास्क्रिप्टचे युजेस समजले आणि याचे खूप सारे बेनिफिट्स पण आहे. जावास्क्रिप्ट इज अ सिम्पलर प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि नंतर आता बघूया आपण की व्हेरिएबल्स. आता बघायचं तर व्हॉट इज व्हेरिएबल. तर व्हेरिएबल काय असतं की जसं आपलं घरी नसतं का कंटेनर, की समजा आपला एखादा साखरेचा डबा असतो, एखादा मिठाचा डबा असतो, की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर डब्याला एक नाव अलोकेट केलेलं असतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये तीच गोष्ट स्टोअर करायची असते. तर समजा मी घेतलं इथं व्हॅर एज इज इक्वल टू 23, असं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. की समजा मी एक एज नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये मी आता त्याच्यामध्ये त्याची एज स्टोअर करू शकते लाईक दिस. आणि आपण जावास्क्रिप्टमध्ये काय की 3 पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. समजा लेट घेतला, समजा आपण काही पण घेऊ शकतो, लाईक अनिता, लाईक काही पण, लाईक कॉन्स्ट नेम इज इक्वल टू पूजा. आणि जी जावास्क्रिप्ट आहे तर ती स्टॅटिकली टाईप लँग्वेज आहे. म्हणजे आपल्याला इथे फक्त आपण काय लिहिलं, कॉन्स्ट नेम इज इक्वल टू पूजा. म्हणजे आपल्याला जावास्क्रिप्टला सांगायला लागत नाही की ही याच्यामध्ये की डेटा टाईप कोणता, की हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे की नंबर. जावास्क्रिप्ट काय करते, जेव्हा ती कंपाईल होते तेव्हा ती डायनॅमिकली टाईप चेक करते. त्याच्यामुळे हे सिम्पल आहे. आणि हे व्हॅर
हे खूप जुन्या पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करायचो आपण. आता करंटली ES6 व्हर्जनमध्ये लेट आणि कॉन्स्ट हे 2 व्हेरिएबलनेच आपण बेस्ट वे आहे की व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. That's an all for today. Thank you. If you like my teaching, please like and subscribe my channel. Thank you.